तर हॅलो गाईज, आपण निघालो आहे ट्रेकिंगसाठी. प्लॅन होता की 5 वाजता जायचं होतं, 5, 5:30, 6ला. ते काही झालं नाही बिकॉज ची झोपच पूर्ण नव्हती. सॉरी. सो एवढ्यात मी माझी गाडी धुवून घेतली आणि मी बाकी सगळी कामं केली माझी कामं करून घेतली आणि आता आम्ही निघालो आहे. सो द शो मस्ट गो ऑन. आणि एकदम होणार, किती पण ऊन असू दे, काही असू दे, आम्ही जाऊन येऊ ट्रॅक साठी. अभी कुछ नहीं, अभी ऊपर जाके वड़ा पाव का शॉप से बिट एक्सपेंसिव, लाइक वो वड़ा पाव नहीं बिट एक्सपेंसिव बट क्या पानी नहीं लिया. अभी लॉक लगा है. कितना मिनट लगता है? सो बेसिकली 5:30 6:30चा जो प्लॅन होता तो आता कितना बजे तक 10:30 झाले. ऊन पीक वरती आहे, गरम पण खूप होणार आहे, बट थंडी गरम आहे. हा आम्ही पण फुल रेडी आहोत. हर हर महादेव मित्रांनो, हा कणकेश्वरचा एंट्री पॉइंट आहे. आपण मंदिराच्या इकडे आलोय आणि आपण चढायला चालूच करणार आहोत. बट त्याच्या आधी थोडस, युजली मी यूज नाही करत, बट काय त्याची ट्रेन येते, कारण का आम्हाला आवाज तर ऐकू आलाय. कैमरा में दिख रहा है नहीं दिख रहा है. हाँ आली ट्रेन. कणकेश्वरच्या पायथ्याला हे मंदिर आहे. चलो लेट्स गो. तुम्ही बघू शकतात ऐसे सेंट्रिफ्यूज स्टेप्स है. My one and only content, Mr. Lalu. अरे यार, हे खूप सुंदर असं टायगर बटरफ्लाय होतं. हो वाव. हा बघा, हा कॅमेरा आला की लगेच हा हा हा. क्या बात है बढ़िया रे. एनिवेज हा बघा, हा ए भाई जावत नको जाऊ, नंतर परत बसशील. गाईज ऍक्च्युली ना हा व्ह्यू खूपच सुंदर. हे बघा, हे सकाळी तुम्ही 5 वाजता वगैरे आलात ना, बाय एनी चान्स तुम्ही खूप एन्जॉय कराल. वरती आम्ही एक ब्रेक घेतला आहे लिंबू पाणीसाठी आणि स्टार फ्रूट साठी. रिफ्रेशमेंट आणि थोडं सॉल्ट आणि शुगर. अरे हो काय हे वो सारा ये निकल रहे थे सनस्क्रीन. सॉरी घर जाएंगे इसमें. तर असंच लिंबू पाणी पिऊन आपण निघालो आहे. खूप सुंदर लिंबू पाणी होतं आणि स्टार फ्रूट पण. व्ह्यू बघा गाईस, सुंदर आहे. खूप ऊन आहे बट ठीक आहे, आपण थापून सनस्क्रीन लावली पुरेपूर. दिस इज द अल्टिमेट फिटनेस टेस्ट. एनी टाइम मी कार्डिओ जिम मध्ये करण्यापेक्षा
हे प्रेफर करेन. एका जागेवरती तेच व्ह्यू बघत बघत मला चालायला भरपूर कंटाळा येतो. कुठे गेली माझी टोली? आणि माहीत नाही जेवढं शूट करतोय त्यातलं केवढं टाकेन, बिकॉज व्हिडिओ मग मोठा होतो. पण बघीन जर मला मन झालं तर मी सर्वच टाकून देईन आणि हा व्हिडिओ एकदम रॉ ठेवायला बघेन. हे बघा, आधी काय आणि हा व्ह्यू अलिबाग. एवढी शांतता आहे की मला वाटतं खाली काही काम चालू आहे. आम्ही खूप वरती आलो तसं, पण त्याचाही मला आवाज येतोय. आणि हे आमची टोली, ही आमची पोरं. हळूहळू जंगलची वाट सुरू होते. हे तर काहीच नाही, जो शेवटचा पडाव आहे किंवा शेवटचा डोंगर आहे जिथून मंदिर एकदम जवळ आहे, तिथून दोन्ही साईडला तुम्हाला सिटी थोडीही दिसणार नाही. ती एक माझ्यासाठी इंडिकेशन आहे की आपण पोचलो हवं. आणि वरती एक छोटूसं नंदीचं मंदिरसुद्धा आहे जिकडे प्यायला पाणी भेटतं. टॅप वगैरे लावलं आहे, बट ते आय थिंक सो कोणी ठेवत नसेल पाणी, ते नॅचरल वॉटरच आहे. बघू, ते पण एकदा आलं ना गाईस, तसं तुम्ही कधी आलात तर विचार करा की ते आलं म्हणजे तुम्ही पोचलाच. 350 स्टेप्स बाकी आहे. तर गाईस हे आपण आलो आहे. आय थिंक सो सेकंड डोंगर आपण क्रॉस करू, बिकॉज जंगल जस्ट स्टार्ट होत आहे अगेन. लास्ट टाइम जेव्हा मी इकडे आलो खूप माकडं होती आणि खूप वाईल्ड माकडं होती, जे झाडांची फांदी वगैरे सगळं फेकून मारत होते. हीच जागा होती ती. आणि माणसं आलोय ओमकार ही स्ट्रॅटेजी फॉलो करत छोटे छोटे पावलं घेऊन येतोय. बाय रोडे काही एक पायवाट होती जी आधी जाऊन सरळ आपल्या गावाच्या इकडे ते बस स्टॉप आहे ना तिकडे निघायची. पण तिथं पायवाट खूप वर्षापासून कोणी गेलं नसेल तर ती पायवाट मिटली असेल. बट हे भैरवडला जायचा रस्ता आहे, तिकडे तो बस स्टॉप होता. जहाँ पे वो बस स्टॉप तो मालूम है क्या? देखो बोला है कि गाँव का लास्ट बस स्टॉप है. बस बढ़िया. अच्छा पानी है. तुम्ही हा नंदीचं मंदिर आहे किंवा ते प्यायचं पाण्याचं स्थळ आहे ते क्रॉस केलं ना तिथपर्यंत थोडं डिफिकल्ट होतं. आता इथून पुढे हे असेच फ्लॅट पाहिजे, लाईक देर इज नो स्टीप स्टेप. हे बघा ते सुंदर असं नेचर आहे, मागे फुल ग्रीनरी आणि मागे तेवढंच डेन्स जंगल वरती. हा एक पॅच आहे ज्याची मला ॲक्च्युली भीती वाटते आणि रिझन आहे की मी कधी एकटा येत नाही. तसं वाईल्ड ॲनिमल्स असं अजून काही इन्सिडेंट झालं नाही. आम्ही जेवढा पण आलो माकडं आहेत, खूप सारे ब्युटिफुल बर्ड्स आहेत, बट आय ऑल्सो नो दॅट देर आर फ्यू लेपर्ड्स इन अलिबाग. पण असं काही इन्सिडेंट इकडे झालं नाही आहे, नाही कधी कोणाचा माझ्या ऐकिवात झालं असं काहीच नाही. नाही कधी शेजारी मला कोण बोललं. फुल डेन्स फॉरेस्ट आहे. पावसाळ्यात ना, पावसाळ्यात पण जोरात पाऊस आला ना तो ये वॉटरफॉल जसं बहता है यहाँ पे नाही, वो नीचे वाले जगह नेहमी येतो. आणि हे अँट्सनी बनवलेलं घर आहे, ते नेहमी बघतो. आणि ते बघा, हे तुम्हाला लहान वाटत असेल पण ॲक्च्युली खूप मोठे हे वरती पण आहे. हा वाहणारा झरा आहे ॲक्च्युली. इथून डोंगरावरून पाणी येतं. हे बघा पाणी तुम्हाला अजून दिसतंय आणि खालून होते पण पाणी वाहते, अजून खूप बारीक वाहतं आणि असं वाहून पायऱ्यांच्या खालून हे पाणी असं पुढे खाली जातं.
आपण थोडीच वरती आलो आणि हे अजून एक मंदिर आहे. नाव बघूया की काय आहे. खूप ब्युटिफुल आहे. नंदीचं दर्शन केलं आम्ही आणि हे आपले नागदेवता सुंदर असे आम्ही डिस्कस नाही करणार. आम्ही पोचलो आहे मंदिरात. मंदिरात नाही पोचलोय, हा प्रवेशद्वार आहे. ह्याच्या इकडे एक ब्रह्मकुंड आहे जो तुम्हाला आता मी पुढे जाऊन दाखवणार आहे. मंदिर थोडं अजून मला वाटते 5-6 स्टेप पुढेच आहे. प्रवेशद्वारावरती आपल्या हनुमानजीचं मंदिर आहे. जय हनुमान, जय श्रीराम. तुम्हाला मी दाखवतो, रिव्हर्स कॅमेरा हे करून होल्ड करा. हे ब्रह्मकुंड जे तुम्हाला मी दाखवणार आणि हे मंदिर आहे हनुमानजीचं, पण ते रिनोव्हेट केलं आहे आता. ते आधी असं नव्हतं, पण खूप सुंदर रिनोव्हेट केलं. 2 मिनिटं थोडं ब्राईटनेस वाढवून तुम्हाला दाखवतो. जसं की मी तुम्हाला बोललो होतो, ब्रह्मकुंड या साईडला मी पहिल्यांदा आलो आणि हे स्टेप्स बघितले. काही स्टेप्स तिकडे पण आहेत, काही स्टेप्स तिकडे पण समोर आहे आणि हे तर आपल्या जिथून आपण आलो तर मी हे तुम्हाला दाखवतो. महत्वाचं काय नाही, ही एक वाट जंगलातून येते, ही एक वाट त्या जंगलातून येते आणि ही एक वाट या जंगलातून, आणि हा आपला रस्ता आहे बघा, प्रवेशद्वार. खूप सुंदर आहे. मे बी आधी काही असेल इकडे, आता सध्या तर काय नाही. आणि मी तुम्हाला दाखवतो तर कसं मी खाली जाणार आहे. स्टेप्स बघा, खूप स्टीप आहेत. स्लो जातोय बिकॉज पडलो तर डायरेक्ट पाण्यात. येऊ शकतो तुम्ही सगळ्या नाही. तुम्ही किती आलो की पाणी तिथे जर बरं असेल तर राहू शकतो. इनिशियली आम्हाला वाटलं की हे झाड कापलंय, पुरा रूट से उखड गया वो. मला मराठी शब्द पटकन आठवला नाही. आणि ह्यानी पायवाट अडवली असेल किंवा मग हा जायचा रस्ता आहे ती अडवली असेल म्हणून हे अख्खं कापलंय. आणि अर्धी साईड अजून झाडाची तिकडेच आहे. तर हे बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं की लोकांचे हे गाई आणि गोरा म्हैस इथे असेच आहेत, खूप सुंदर आहेत. आपण त्यांना जास्त जवळ नाही जाणार आहोत. पण बघा, लोक इथे पण राहतात आणि खूप वर्षापासून राहत आहेत. ना बांधून नाही ठेवले म्हणून थोडीशी भीती वाटते मला, बट ठीक आहे. नाही बांधाय मेरे दोस्त. तर खूप सारे आहेत आतमध्ये गाई आणि गुरु. हा तर खूप सुंदर याचे हॉर्न्स खूप मस्त आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरच्या एक्झॅक्ट जिकडून तो मंदिराचा गेट आहे, जिकडून मंदिरात जातो तिकडून एक्झॅक्ट तुम्ही समोर बघाल ना, तर एक स्टेअरकेस खाली, थोडंसं खाली येऊन ना
हा सुंदर व्ह्यू आहे. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हा तर हाच बघण्यासाठी मी आलो. इकडे आम्ही थोडे फोटोज काढू. पाय वाटत खूप माकडं होती आणि इनफॅक्ट मंदिराच्या आवारातही खूप माकडं आहेत. जर तुम्ही काही ओटी वगैरे किंवा नारळ वगैरे काही घेऊन येत असाल विथ द बास्केट, त्यात फुटाणेही असतात आणि तेच त्यांना हवे असतात. तर जर ते आले तर ते फुटाण्याचं पॅकेट त्यांना देऊन टाका, काही फरक नाही पडत. ते ॲट द एंड काय त्याला म्हणतात, नेचरकडेच जात आहे. बॅक कॅमेराचा व्ह्यू खूप सुंदर आहे. हे माझे दोन प्रिय मित्र हिमांशू आणि ओमकार व्ह्यू एन्जॉय करत. हा होता रस्ता तिथून मी खाली गेलो होतो. मी परत मंदिराकडे आलो आहे आणि गणपती बाप्पा चांगलं कार्विंग केलं आहे मंदिरावरती आणि खरंच एक खूप सुंदर दिसतंय. हा हे आपण पाहू शकतो. At the point, यार zoom out कर. सामने आप देख सकते हो कि मुंबई and I don't know कितना कैमरा आपको दिखा पाएगा, बट ये पकड़ दूँ मैं ट्राइपॉड मेरा. समुंदर के उस पार मुंबई. ओम नमः शिवाय. तर मी जस्ट खाली आलो आहे त्या गाडीकडे. एकदम मस्त ट्रेक होती. देखो बोलू एक बात, गाडी लॉक नाही थी. तर चुकून माझी गाडी मी लॉक करायला विसरलो होतो. तसंच काय हा बैठू की नाही. सगळं समानता आहे. माझा मोबाईलचा कव्हर असं काही होणार तर नाही. भरपूर मजा आली. पुन्हा येऊ आपण इकडे कधीतरी. जसं तुम्ही बघू शकता जे निघायची तयारी चालू झाली. आता आम्हाला घरपर्यंत ॲज द फुगट 3.5 तास सांगताय बरोबर. येतो हो नक्की 24 डिसेंबरला भेटू. चलो आंटी बाय. मेंटल बाय मेंटल सिक बाय. तर अशाच प्रकारे आम्ही निघालो आहेत घरासाठी. आता 3-3.5 तासाची जर्नी आहे. बघू ट्रॅफिक कमी झालं किंवा काय वाढलं तर टाइम पुढे मागे होऊ शकतो. पण आता फायनली आम्ही विचार केला होता की आम्ही उद्या सकाळी निघू, पण सगळ्यांचं मत बदलले. तर मी पण विचार केला चला आपण पण जाऊया घरी. उद्या ऑफिस आहे परत. बॅक टू युअर लाईफ, बॅक टू बेसिक्स, नो बॅक टू कॉर्पोरेट लाईफ. मला दाखवायची आहेत भरपूर काय ओंकारचे रूप दाखवायचे. हा आणि हा या ओंकारचे रूप पण दाखवायचे. ते रूप बदलत राहतात. काल हा रात्री कधी वेगळा होता, आता हा वेगळा झालाय. महापती आहे आणि पहिला आणि हा हिमांशू. याचा रूपच नाही. फर्स्ट ब्लॉग है गाइस, तो प्लीज आप लोग बहुत सपोर्ट करो इसमें. हिमांशूचा फर्स्ट व्लॉग आहे. माझा तर हा कदाचित दुसरा असेल, नहीं इसका कमबैक है. कारण का ह्याच्या आधी दापोली आला में असेल. सपोर्ट करिए. हाँ. ऐसा मैं कह ही इज अ गुड प्लेयर. चलो लेट्स गो. तर गाईज अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे. मी खूप टायर्ड आहे. ट्रॅफिक आम्हाला आमच्या एका गावातल्याच मित्रांनी खूप चांगला रस्ता सांगितला होता MIDCचा. तर आम्ही ट्रॅफिक खूप स्किप केली आणि नंतर आम्हाला ट्रॅफिक लागलीच नाही. मग आम्ही डायरेक्ट ठाण्यात जाऊनच ब्रेक घेतला मॅकडीला. थोडंसं खाल्लं. हिमांशूला ओला करून दिली. हिमांशू गेलाय आणि आता मी आणि ओमकार माझी कार पार्क करून आम्ही बाईक घेऊन आमच्या घरी जाणार आहोत.
तर भेटूया पुढच्या तरी ब्लॉगमध्ये. हा व्लॉग लवकरच टाकायचा प्रयत्न करतो. आय होप तुम्ही सगळे एन्जॉय कराल. टिल द नेक्स्ट व्हिडिओ कम्स, सी यू सून. It's fine.